ब्रीफिंग घेतलंय त्याच्यामध्ये जे सांगितलं की त्यांच्यापुरता किती विषय आहे, विषय तुमच्यापुरता किती आहे किती नाही आहे हा विषय नाही आहे, माझा शासनाला विषय आहे. विषय हा आहे की एक तर पहिली गोष्ट म्हणजे एनडी झोनमधनं ही जागा बाहेर काढली, 70 एकर एनडी झोनमधनं बाहेर काढली. ठीक आहे, तुम्ही 70 एकरमधनं एनडी झोन बाहेर काढली असेल नॅशनल युनिव्हर्सिटीला देण्यासाठी. माझं म्हणणं असं आहे की बफर झोनमध्ये अशा प्रकारचं रिझर्वेशन काढता येतं का सरकारला? हे सरकारला तुम्हाला काढताच येत नाही, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे, हे तुमचं काम नाही. आणि म्हणून 70 एकरला जी एनडी झोन मधनं काढलेली जमीन आहे ती देखील बफर झोन मध्ये, त्याच्यातली जमीन ती देखील बफर झोन मध्ये. मग बफर झोन मध्ये जरी आपण त्याला रेसिडेन्शियल जरी दिलं असेल किंवा आपण त्याला जरी एनडी झोन मधनं बाहेर काढलेलं असेल, आता आमच्याकडे काही समजा जमीन असेल आणि जी एनडी झोनच्या बाहेर आहे परंतु मला बफर झोन मध्ये काम करता येत नाही, बफर झोन मध्ये तुम्ही ही जी काही परवानगी दिली आहे म्हणजे तुम्ही एनडी झोन मधनं बाहेर काढलंय आणि तुम्ही बफर झोन तुम्ही ते फक्त विषय 35 एकर पुरता मर्यादित केलेला आहे. याच्यामध्ये विषय 35 एकरचा किंवा 75 एकरचा नाही, 5 एकरचा पण नाही. आमचं म्हणणं असं आहे की कत्तल झाली आहे, बफर झोन तयार केला गेला म्हणजे भिंत बांधून तयार केला गेला, ते सगळं बरोबर सगळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते तयार केलेलं काम आहे. 350 एकर जागा ढापायची म्हणजे तुम्ही विचार करा की कोहिनूर हिरा चोरून आणण्यासारखं आहे, ते एवढं सोपं काम नाही आहे ते. 350 एकर प्रवीणजी आपल्या बाजूला 350 एकर जमीन पूर्ण ताब्यात घेतलेली आहे. त्याच्यामुळे याच्यावरती सरकारला फार लक्ष द्यायला पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे, तो भराव जरी काढला आपण तरी कांदळवनाचं पाणी पुढे येणार आहे. भराव टाकून कांदळवनच बंद करून टाकले तुम्ही, म्हणजे झाड मारायची गरज नाहीये, झाडाची अशीच मारून टाकणार आहे तुम्ही झाडं आणि पाणीच बंद करून टाकते. त्याचं कांदळवनाचा उद्देश काय की समजा सुनामी येणार असेल किंवा बाकी काही संकट येणार असेल तर त्याच्यासाठी तो बफर झोन तयार केला जातो, जो बफर झोन मध्येच तुम्ही एकतर व्हायोलेशन केलेलं आहे की त्याला परवानगी देऊन टाकली एनडी झोनमधनं बाहेर काढून, आणि अशा पद्धतीचं रिझर्वेशन बदलून सरकार देखील या कटामध्ये सामील आहे का हा माझ्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण जे म्हणताय कारवाई काल नाही केली आहे, आज नाही केली आहे, तो माणूस जो कोण असेल ज्याच्यावरती कारवाई केली आहे इतके दिवस त्याच्यावरती दंडात्मक रक्कम आकारून तो आपल्याला मोजत नाहीये हा विषय, सरकारला घाबरत नाही हा विषय. मग तो सरकारला जर घाबरत नसेल, एखादा माणूस दंड नसेल भरत तर त्याच्यावरती जप्तीची कारवाई नको करायला, त्याच्यावरती जप्तीची कारवाई नको करायला. मग अशा माणसाला आपण काय करणार? आणि माझा परत स्पेसिफिक प्रश्न आहे, विषय 35 एकरचा नाही आहे, विषय 70 एकरचा नाही आहे, विषय ज्या पद्धतीने ही जागा ताब्यात घेतली आहे त्या पूर्ण जागेचा आहे. आपण नियमाने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला जी जागा द्यायची आहे CRZ1च्या बाहेर येत असेल वरतून परमिशन घ्या आणि त्यांना नॅशनल युनिव्हर्सिटीला जागा द्या, आमचं त्याच्या बाबतीत काही म्हणणं नाही आहे. पण ज्या पद्धतीने ह्या डेव्हलपरने ज्या बाकीच्या सगळ्या लोकांना हाताशी धरून हे सगळा जागा पूर्णपणे ताब्यात घेण्याचं काम केलंय त्याची सुरुवात म्हणजे तो भराव तिकडून काढून टाकणं. 6 फुटाचा 4.5 फुटाचा भराव आहे, हा जर काढून घेतला तर तुमची कांदळवनं अशीच मोकळी होऊन जात आहेत. त्याचा जो डाव आहे 350 एकर जागा ताब्यात घेण्याचा, मग तुम्ही 35 एकरला नॅशनल युनिव्हर्सिटीला द्यायची जी जागा आहे ना ती कशा पद्धतीने CRZच्या बाहेरची द्या, आमचं काहीच म्हणणं नाही आहे. परंतु 350 एकर जागा एक माणूस ताब्यात घेतो आणि सरकार नुसतं बघत बसतंय, हे तर चालणार नाही. याच्यासाठी तुम्हाला तो भराव काढून टाकणार का? आणि त्याच्यावरती ज्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्यांनी जागा सरकारची हडप केली आहे, ती हडप केलेली जागा म्हणजे माझ्या हिशोबाने MPDA कायद्यामध्ये बसते, त्याच्यावरती MPDAचा गुन्हा दाखल करणार का? हे दोनच माझे प्रश्न आहेत.